कोर्टामध्ये झालेल्या युक्तिवादामध्ये सोनम वांगचुक असं म्हणाला की माझा बळीचा बकरा करण्यात आलेला आहे. लडाखला केंद्र सरकारने जी आश्वासनं दिली होती त्याची पूर्तता न झाल्यामुळे लडाखमध्ये जो तरुण आहे तो रस्त्यावर उतरला. लडाखचं जेनजी रस्त्यावर उतरलं. बरं, या वांगचुकची मागणी काय होती? या वांगचुकची मागणी होती लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात यावा. आणि हीच मागणी कोण करतंय? हीच मागणी करतायत मेहबूबा मुफ्ती, हीच मागणी करतोय ओमर अब्दुल्ला. कारण त्यांना माहिती आहे की जोपर्यंत केंद्र सरकारची सत्ता लडाख आणि काश्मीरमध्ये आहे तोपर्यंत सुरक्षा दल तिथे थेट हस्तक्षेप करू शकतात. इथे काश्मीर आणि लडाखला जर राज्याचा दर्जा मिळाला तर कायदा आणि सुव्यवस्था हा विषय राज्यांच्या हाती जातो. मग केंद्र सरकार तिथे हस्तक्षेप करू शकत नाही. मग तिथे ते होईल जे आज पश्चिम बंगालमध्ये होताना दिसतंय. मग तिथे ते होईल जे लडाख केंद्रशासित नसताना किंवा काश्मीर केंद्रशासित नसताना तिथे व्हायचं. इथे मेहबूबा मुफ्ती यांचं सरकार असो किंवा अब्दुल्लांचं सरकार असो, इथे राज्य सरकार आणि दहशतवाद्यांमध्ये साटेलोटं होतं. ही बाब आता पुरेशी उघड झालेली आहे.